आपण करतो एक साऊथ इंडियन पद्धतीची थाळी करतोय आणि त्याच्यामध्ये जे आपल्या रेसिपीज आहेत त्याच्यापैकी एक आहे पोडी इडली। त्याच्यासाठी आपण पोडी तयार करून घेतली आहे, म्हणजे डाळी भाजून घेतलेल्या आहेत आणि त्याचं एक मिक्सचर तयार करून घेतलेलं आहे। त्यात लाल मिरची पण आहे, हिंग पण आहे आणि आता एका बाजूला मी इथे चना डाळ जी भिजवली होती त्याच्यामध्ये लाल मिरची आणि जिरे टाकलं आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकून त्याला थोडंसं भरड वाटून घेतलं होतं मिक्सरमधनं आणि त्याला आता स्टीम करून घेतो एक 15 मिनटं या मिक्सचरला। ठीक आहे, म्हणजे ती जी भाजी करायची ना आपल्याला त्याच्यासाठी हे लागणार आहे। त्याचबरोबर इथे मी इडल्या घेतलेल्या आहेत, त्याला आपण कट करून घेणार आहे। काम करू आपण साइड बाय साइड। इथे जे आपल्याला डेझर्ट करायचं आहे उपकरई म्हणून त्याच्यासाठी मी त्याच्यात तूप घेतोय आणि तुपामध्ये आपण ही जी वाटून घेतलेली डाळ आहे ती आपण त्याला परतून घेणार आहोत तुपामध्ये। एक अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि ही जी डाळ घेतली होती ती साधारणपणे एक वाटी आपण त्याच्यामध्ये दोन्ही डाळी घेतलेल्या आहेत। चना डाळ पण आहे, याच्यामध्ये मुगाची डाळ पण आहे, दोन्ही भिजवून घेतल्या होत्या 2-2 तास आणि एकत्र करून त्याला वाटून घेतलेलं आहे। हे डाळीचं जे मिश्रण आहे साधारणपणे 1.5 वाटी मी इथे घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी इथे जी पोडी इडली आपल्याला करायची आहे त्याच्यासाठी मी याच्यात बटर घेतोय। आता याच्यामध्ये घी घेतलं तरी चालेल, पण बटरमध्ये त्याची टेस्ट जास्ती छान लागते। त्यात मोहरीचे दाणे टाकलेले आहेत आणि आता मी याच्यात टाकणार आहे करी लिव्स, ही पोडी पावडर साधारणपणे 2 ते 3 चमचे। वा, खूप मस्त आता फ्लेवर यायला लागला, खूप छान अरोमा खूप छान येतोय त्याचा। आणि मी आता याच्यात टाकणार आहे या इडल्या। थोडं मीठ, मस्त सगळीकडनं ती पावडर कोट झालेली आहे छान। आणि याच्यात टाकणार आहे मी कोथिंबीर। याला होऊ द्यायचं थोडंसं। आता मी गॅस स्लो केलेला आहे, स्लो गॅसवर त्याला थोडासा खरपूस होईपर्यंत इडल्या परतून घ्यायच्यात। एकदम सोपी रेसिपी आहे पण एकदम टेस्टी आहे रेसिपी आणि मुलांना तर हमखास आवडेलच। ही डाळ आपण एका बाजूला तुपामध्ये त्याला आपण परतून घेतोय। त्याचबरोबर इथे आपली ही जी डाळ आहे चना डाळ आता ती शिजली असेल। आता मी गॅस बंद करतोय। वा, आता फक्त आपल्याला ह्याच्यात मीठ घालायचं ना? हो, किती बघा, थोडंसं बस। आता आपल्याला गाळायचं असेल ना? हो, वाव, असा गरम गरम तयार झालेला आहे। पांढरा रस्सा इज रेडी। हा असाच पाहिजे असतो ना गरम? हो असाच। हा ॲक्च्युली ह्याच्या मागे मेडिकल रिझन्स पण आहेत। काय? आपण जेव्हा गळा आपला बसलेला असतो तेव्हा आपण हे ॲज अ मेडिकल म्हणून आपण पिऊ शकतो ते। माझं असं म्हणणं की गाळे बसण्याची वगैरे वाट बघू नका, हे रोज करा, कारण चांगलंच जे खायला लागतं ना ते करून खावं, थोडक्यात खावं पण खावं। येस, डन विथ इट। डन विथ। लिहून घ्या साहित्य आणि कृती। कोल्हापुरी थाळीमधील पांढरा रस्सा करण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, चिकन, काजू आणि खसखसची पेस्ट, सुक्या लाल मिरच्या, नारळाचं दूध, आलं लसूण पेस्ट, पांढऱ्या रश्श्यासाठी तयार केलेला मसाला आणि मीठ। कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिकन घेऊन त्याला आलं लसूण पेस्ट सर्व बाजूनी नीट लावून चिकन मॅरिनेट करून घ्यावं। कढईत तेल गरम करून सुक्या लाल मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा नीट परतून घ्यावा। कांदा परतल्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन 2 ते 3
3 चमचे काजू आणि खसखसची पेस्ट, 2 ते 3 चमचे नारळाचं दूध, पांढऱ्या रश्श्यासाठी तयार केलेला मसाला आणि पाणी घालून सर्व मिश्रणाला एक उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ घालून पांढरा रस्सा गाळणीने गाळून घ्यावा. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच. कारण आपली पुढची रेसिपी काय? आपण तांबडा रस्सा बनवणार आहोत. तांबडा, पांढरा म्हटलं तांबडा यायलाच पाहिजे. असं कसं चालेल? ओके, तांबडा रस्स्याचं मला जरा साहित्य सांगतो. हो, हे चिकन आपण घेतलेलं आहे, स्टॉक आहे, टोमॅटो आहे, त्याच्यानंतर ओलं खोबरं, हिरवी चटणी, त्याच्यानंतर सुकं खोबरं, त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला, कॅशूनट्स, त्याच्यानंतर सेसमी सीड्स, दालचिनी, काळी मिरी आणि जिरं, शाही जिरं आपण यूज करतो. त्याच्यानंतर धणे, तीळ, आपलं कोरिएंडर आणि ह्याची धणे जिरा पावडर, लाल मिरची आणि मीठ. साहित्य बघून झालेलं आहे. आता फक्त मला एक प्रश्न पडला की ही हिरवी चटणी तर आहे, पण ह्याचं काय काय आहे? म्हणजे कोथिंबीर आहे, ह्याच्यामध्ये कोथिंबीर आहे, त्याच्यानंतर लसूण आहे आणि लाल हिरवी मिरची तिखटपणा येण्यासाठी. हा 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 हा. ओके, साहित्य बघले. आता जाऊया कृतीकडे. काय पहिल्यांदा आपण आधी चिकन मॅरिनेट करून घेऊया आपल्या हिरव्या चटणीमध्ये. ओके, साधारण 1 चमचाभर. त्याला साधारण एक 10 ते 20 मिनिटं आपण मॅरिनेट करून ठेवलं की त्याचा चांगला फ्लेवर येतो. ओके ओके. आता हे आपण बाजूला ठेवून देऊ. आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला मेन जो मसाला आहे, पेस्ट ती बनवायची आहे. तुला हे ठीक आहे? हो. त्याच्यात काय काय? त्याच्यामध्ये आपण पहिलं प्रथम म्हणजे खोबरं टाकणार आहे, त्याच्यानंतर सुकं खोबरं, त्याच्यानंतर आपण काजू टाकतो थोडे, त्याच्यानंतर खसखस. हे काजू आता पुढे वापरणार होतो आपण आता या रेसिपी? नाही, बस तेवढेच. त्याच्यानंतर आपण थोडेसे तीळ आणि थोडे धणे, जिरं, शाही जिरं, काळी मिरी, चवीपुरतं मीठ. ओके. आणि हे आता आपण थोडंसं एकदम ग्राइंड मिक्सर करून घ्यायचं. ओके. आणि थोडं थिक पाहिजे. चला आपण हे करून घ्या. ओके, आपली आता पेस्ट तयार झालेली आहे. आता काय करायचं? आणि ही सर्वात मेन पेस्ट आहे आपल्या तांबड्या रस्स्याची. ओके. सो आता आपण टमॅटो तेल घेतलं. तेल भरपूर, कारण एक 1.4 कप तेल पाहिजे, कारण असं तवंग आला पाहिजे एकदम त्याच्यावर. घालू का? हो, घाला. तर चांगलं असं शिजून घ्यायचं एकदम, मस्त एकदम लुसलुसीत झाले पाहिजे. टोमॅटो घालण्याची पण स्टाईल आहे बरं का. टोमॅटो वरून खाली पडायच्या आत तुमचा हात मागे यायला पाहिजे, ना तर हातावर उडतं तुम्ही. कसला हुशार आहे तुम्ही. झाला, मऊ झाला. हो. आता आपण चिकन टाकून घेऊ. चांगलं फ्राय करून आता आपली तांबडा पांढरा रस्साची मेन पेस्ट. हां, आता या पेस्टमध्ये आपण परत एकदा बघू काय काय घातलं आपण. खसखस घातलंय, घातले, दालचिनी घातले, शाही जिरा घातलाय, दालचिनी, काळी मिरी, लवंग, शाही जिरं, धणे, तीळ आणि तुमचं काजू. हो, 1-2 चमचे. आता ह्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर. तर लाल मिरची तुम्हाला जशी पाहिजे तसं आणि कलर येण्या पद्धतीने. आणि थोडासा आपला कांदा लसूण मसाला. बस झालं जी का? हो. किती? 1 चमचा. थोडंसं, जास्त नाही. बस. आता आपण मीठ घालायचं थोडंसं चवीपुरतं. आता ह्याच्यानंतर आपण पाणी नाही तर आपल्याकडे स्टॉक आहे आमच्याकडे. स्टॉक आहे आपल्याकडे. किती घालायचं? घाल. बस असं तो पाणी असं सूप सारखा झाला पाहिजे. वा. आता हे फक्त उकळायची वाट. आता उकळायचं आणि स्ट्रेन करायचं, सर्व करायचं. रेडी. आज सण आहे छान. बरोबर. सणाच्या निमित्ताने काय करणार आहात नेमकं? महाराष्ट्रीयन थाळीसाठी आज खास आपण पुरणपोळी, मसाले भात आणि आळूची वडी.